नमस्कार. 2025 वार्षिक राशीफल या शृंखलेचे आजचे हे 7वे पुष्प आहे आणि अर्थातच आज चर्चा आहे ती तुळ राशीविषयीची. तुळ राशीच्या जातकांना वर्ष 2025 हे कसे व्यतीत होणार आहे याची आज येथे ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. वर्षफलाचा विचार करताना प्रामुख्याने शनी, गुरु आणि राहू केतू यांचा विचार केला जातो, कारण हे ग्रह दीर्घकाळ एका राशीमध्ये वास्तव्यास असतात आणि म्हणून वर्षफलाचा विचार करताना या ग्रहांचा विचार केलेला आहे. सुरुवातीचा कालखंड तुळ राशीच्या जातकांसाठी हा जैसे ते असणार आहे. मार्च 2025 पर्यंत सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि या कालखंडात शक्यतो मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही करू नये आणि जर करणार असाल तर त्यात योग्य सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे. त्यानंतर दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी हा ग्रह राशी परिवर्तन करून मीन राशीत जाणार आहे आणि तुमच्यासाठी तो षष्ठ भावामध्ये येणार आहे आणि तेव्हापासून तुमच्या त्रासामध्ये कमी झालेली दिसून येणार आहे. षष्ठ भावातील शनी हा येथे कारकत्व घेऊन आलेला असतो आणि म्हणून शनी हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या हा चांगला असणार आहे. हा कालखंड तुमच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतानाही दिसत आहे. 6व्या भावातील गोचरीचे हे शनीचे भ्रमण विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. व्यावसायिकांना देखील हे भ्रमण फायदा करून देणारे आहे. शत्रू पिढेपासून मुक्ती आणि जुनाट व्याधींवर मात असे हे या शनीचे फळ आहे. आणि गुरु हा ग्रह सध्या तुमच्यासाठी अष्टम भावात आहे. ही स्थिती फारशी चांगली नाही, परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. आणि दिनांक 14 मे 2024 रोजी गुरु जेव्हा राशी परिवर्तन करेल तेव्हा तो मिथुन राशीत जाईल आणि तुला राशीच्या जातकांसाठी तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि ही स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम अशी स्थिती बनलेली आहे. त्यांना या कालखंडामध्ये त्यांच्या भाग्याची जोड मिळणार आहे. नोकरी, व्यापार, धार्मिक कृत्ये याकडे तुमचा कल असणार आहे. धनसंचय देखील तुमचा मनासारखा होताना दिसत आहे आणि दाम्पत्य जीवन देखील मधुर असणार आहे. नवमत स्थानातील असलेला गुरु हा विवाह इच्छुकांचे विवाह घडवून आणण्यास तुम्हाला मदत करणार आहे आणि हा गुरु जेव्हा अतिचार गतीने पुढील राशीत म्हणजे कर्क राशीत जाईल तेव्हा सुद्धा करिअरच्या दृष्टीने आणि नोकरी किंवा व्यापाराच्या दृष्टीने हा गुरु तुम्हाला उत्तम लाभ करून देणारा असा दिसत आहे. आणि राहू केतूचे हे जे परिवर्तन आहे ते दिनांक 29 मे 2025 रोजी होणार आहे आणि तुळ राशीच्या जातकांसाठी राहू हा ग्रह पंचमात तर केतू हा ग्रह एकादश भावात येणार आहे. पंचम भाव हा शिक्षण, संतती, भावना यांचा भाव आहे. त्यामुळे येथील राहू हा संभ्रम निर्माण करणारा आहे आणि म्हणूनच या कालखंडामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे त्यांच्यासाठी जड जाणार आहे, कारण राहू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थी वर्गाने श्री गणेशाची आराधना निश्चित करावी. तसेच स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करता ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे किंवा आपला आहार संतुलित ठेवावा. पंचम भाव हा भावनांचा देखील भाव आहे आणि येथील राहू हा मानसिक अशांती निर्माण करत असतो आणि त्यासाठी योग किंवा प्राणायाम यांचा आधार घेतल्यास मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यास तुळ राशीच्या जातकांना मदत मिळणार आहे. वर्ष 2025 हे तुळ राशीच्या दाम्पत्य जीवनासाठी ठीकठाक असणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत यांची त्यांनी काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. आणि प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी हा कालखंड फारशी अनुकूलता घेऊन येताना दिसत नाही. तरी सुद्धा गुरुची शुभदृष्टी त्यावर असल्याने फारशी अडचण देखील येताना संभवत नाही. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष त्यांना चांगले आहे आणि एकंदरीत तुळ राशीच्या जातकांना हे वर्ष
सुखसमाधानी व्यक्तित्व व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी श्री हरिविष्णू आणि महालक्ष्मी यांची उपासना केल्यास किंवा कुलदेवतेची आराधना केल्यास त्यांना सन 2025 हे सुखदायकरित्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे। अशा रीतीने आज आपण तूळ राशीच्या जातकांचे वर्ष 2025 चे वार्षिक राशीफल पाहिले। पुढील भागामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांची चर्चा घेऊन येणार आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यायोगे याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। आज येथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीची चर्चा घेऊन। तोपर्यंत नमस्कार।